नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेस्ट सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहित आहे की पीएमसी ची जी ऍड आहे, जी नवीन ऍड आहे 169 पदांसाठी येणार आहे आणि त्या संदर्भात जुन्या विद्यार्थ्यांना जे आहे ऑलरेडी आपला जो कॅटेगरी आहे हे कॅटेगरी चेंज करण्यासाठीचा जो काय ऑप्शन आहे हा सुरू करण्यात आला होता। बट नवीन मुलांना काय किंवा नवीन मुलांबद्दलची अपडेट जी आहे ती त्या सर्क्युलरमध्ये देण्यात आलेली नव्हती। तर आज एका न्यूजपेपरमध्ये एक बातमी आलेली आहे ज्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की आता नवीन मुलांना सुद्धा जे आहे फॉर्म भरता येणार आहे, नवीन जी जाहिरात आहे ती लवकरच येणार आहे। त्याबद्दलचीच एक शॉर्ट अपडेट ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की अशा पद्धतीची अपडेट जी आहे ती ऑनलाईन जे आपले न्यूजपेपर असतात त्यामध्ये आलेली आहे की पीएमसी ज्युनियर इंजिनियर रिक्रुटमेंट 2025 आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीचा 4419 उमेदवारांनी घेतला लाभ, भरतीची नवीन जाहिरात पुढील आठवड्यात। तर इथं हा जो काय पॉईंट आहे भरतीचा नवीन जाहिरात हे नवीन मुलांसाठीचा पॉईंट आहे। ठीक आहे, याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन सुद्धा इथं देण्यात आलेली आहे। बघा जसं की बघा इथं सांगितलेलं आहे की पुणे महानगरपालिकेकडून कनिष्ठ अभियंता वर्ग 3 म्हणजे आपली जी ज्युनियर इंजिनियरची जी पोस्ट आहे मधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। पुढील आठवड्यात ही जाहिरात प्रसिद्ध होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। दरम्यान सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीसाठी 12 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती। ठीक आहे, जे काय मराठा आरक्षण नवीन आरक्षण आलं ऍड आल्यानंतर तर ती जे काय जे जुने विद्यार्थी होते ज्यांना मराठा आरक्षण मिळालेलं आहे त्यांना आपला वर्ग जो आहे प्रवर्ग जो आहे तो बदलण्यासाठीची मुभा जी आहे ती 12 सप्टेंबर पर्यंत देण्यात आली होती। म्हणजे आता हे 12 सप्टेंबर डेट होऊन गेलेली आहे, आज त्याला 7 दिवस झालेले पण आहेत। आणि त्यासाठी टोटल किती मुलांनी याचा लाभ घेतला तर जवळपास 4,500 मुलांनी याचा लाभ जो आहे घेतलेला। म्हणजे आपला जो काय वर्ग होता तो त्यांनी बदलणाऱ्या कास्ट जी आहे ती आपली बदलण्याचा ऑप्शन जो आहे तो 4,500 जणांनी प्रोसेस केलेली आहे असे यांनी सांगितलेलं आहे। एकूण 169 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, त्याची तयारी पूर्ण होत आली आहे। दरम्यान याआधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या उमेदवारांचे अर्ज केले होते अशा 27,869 यांना ही चान्स दिला होता की यातले पण समजा काही एज मधून डिबार झाले असतील तर त्याही मुलांना संधी मिळणार आहे। प्लस ज्यांची कॅटेगरी बदलण्यात आलेली आहे तर कॅटेगरी बदललेली आहे त्यांना सुद्धा तो ऑप्शन दिला होता त्यांनी बदलण्याचा। तर हे प्रोसेस इथं सांगितलेली आहे त्यांनी। आता बघा इथं इथं सांगितलेलं आहे की 30 ऑगस्ट पर्यंत पहिला मुदत देण्यात आली होती। बट जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे त्यांना अपेक्षित होते की जवळपास 5,000 तरी मुलं असतील ज्यांनी हे कॅटेगरी चेंज करतील। तर त्यांनी म्हणून हे काय केलं तेवढं पहिल्या 30 ऑगस्ट पर्यंत समजा तेवढं 5,000 पर्यंत काउंट झाला नसेल तर म्हणून त्यांनी परत डेट वाढवली आणि 12 सप्टेंबर पर्यंत नेली। आता ते 4,500 मुलांनी जे आहे हे आपली कॅटेगरी जे इलिजिबल होते त्यांनी ती प्रोसेस करून घेतलेली आहे। त्यामुळे ते आता लिंक एंड झालेली आहे, आता तुम्हाला ते बदलता येणार नाही। आता डायरेक्टली काय होणार की या नवीन जी जाहिरात आहे पुढील आठवड्यात प्रसिद्ध होईल असं सांगितलेलं आहे। पुढील आठवड्यात काय होणार, एक नवीन फ्रेश जाहिरात येणार। ज्यांनी फॉर्म भरले आहेत ऑलरेडी त्यांना भरायची गरज नाही, त्यांचं जे काय रजिस्ट्रेशन नंबर आहे रोल नंबर आहे तो तुमच्यासोबत राहील, तुम्हाला त्याच्यावर ईमेल आयडी वर हॉल तिकीट वगैरे येऊन जातील। आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना मात्र ह्या नवीन प्रोसेस करावी लागणार आहे, नवीन फीस भरावी लागणार आहे, त्याबद्दलची माहिती तर देण्यात। तर हे कधी आहे तर यांनी पुढील आठवड्यात सांगितलं। म्हणजे आता समजा आज या आठवड्याचा शेवटचा म्हणजे शुक्रवार आहे समजा, अजून शनिवार रविवार आहे, मे बी पुढच्या आठवड्यात म्हणजे जवळपास 27 तारखेपर्यंत 21 ते 27 तारखेपर्यंत या कुठेतरी ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत। सो तुम्ही ज्या कॅटेगरीमधून आहात त्याचे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ आहेत का बघा, नसतील तर ते लवकरात लवकर कलेक्ट करा, कारण याच्या पुढे तुम्हाला ठराविक वेळ दिला जाईल फॉर्म भरायला। आता बऱ्याच जणांचे प्रश्न असे होते की पीएमसी ची एक्झाम कधी होणार। आता बघा हे नवीन जाहिरात आल्यानंतर नवीन मुलांना एक ठराविक वेळ देतील, ते 15 दिवसाचं देतील, 20 दिवसाचं देतील, 1 महिन्याचं देतील, ते आपल्याला लक्षात येईल। आणि तिथून पुढे मग एक्झामिनेशन राहील तुमची, तिथून पुढे तुमची एक्झामिनेशन राहील। सो तुमच्याजवळ जवळपास ऑन अँड एव्हरेज 2 महिन्याचा तरी मिनिमम टाइम जो आहे असण्याचे जास्त चान्सेस आहेत। ठीक आहे, जे जुने विद्यार्थी आहेत जे डेट बद्दल विचारत होते, ठीक आहे, जे पीएमसीच्या डेट बद्दल विचारत होते, तर नवीन मुलांना संधी मिळणार आहे। त्यामुळे एक्झाम नक्कीच पुढे जाणार, लगेच तर होणार नाही, कारण त्यांचे किती दिवस देतात ते त्यावरती डिपेंड असणार की पुढे एक्झामिनेशन कधी होणार आहे। ठीक आहे, तर ही शॉर्ट अपडेट जी आहे ती अपडेट या व्हिडिओ थ्रू देण्यासाठी आलेलो आहे। ही जुनी ऍड होती बघा, जी अगदी 2024 मध्ये आली होती, ज्यामध्ये 113 जागा होत्या। आणि आता जी नवीन आली, नवीन जी अपडेट होऊन आली बघा, यामध्ये तुम्हाला कनिष्ठ अभियंता S14 म्हणजे 7व्या वेतनानुसार S14 तुमचं जे आहे हे तर ग्रेड 38,600 बेसिक पे येते। याला सर्वसाधारणपणे याच्या 1.5 पगार जो आहे आपण कन्सिडर करतो ढोबळमानानं। त्यानंतर याच्यासाठी कोण इलिजिबल आहे तर ज्यांचा पदवी किंवा पदविका दोन्ही सुद्धा जे आहे, डिप्लोमा ज्यांचा झालेला आहे, डिग्री ज्यांची झाल्या, दोन्हीपैकी एक जरी असेल तरी तुम्ही याला फॉर्म भरू शकता। एक्सपिरियन्सची अट यावेळेला नाही आहे।
ठीक आहे, तर हे लक्षात ठेवू शकता. याचा पॅटर्न हे एज फॅक्टर आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा लागू आहे, ज्यांनी ऑलरेडी भरलेला आहे आणि ज्यांचं ह्या एजच्या पुढे गेलेले असतील तेही इलिजिबल आहेत, तेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जो पॅटर्न आहे तर हा पॅटर्न तुमचा असाच राहणार आहे, म्हणजे 60% जे आहे नॉन टेक्निकल, 15 मराठी, 15 इंग्लिश, 15 सामान्य ज्ञान आणि 15 बौद्धिक चाचणी आणि 40 जे आहे ते सिव्हिलचे प्रश्न असतात. या पद्धतीचा हा तोच पॅटर्न राहील. 60-40 असा पॅटर्न राहील. नॉन टेक्निकलचे प्रश्न मराठी इंग्लिशमध्ये येतील, टेक्निकलचे प्रश्न इंग्लिशमध्ये येतील. हे मागच्या वेळेला सुद्धा असंच आलं होतं. 100 प्रश्न आणि 200 मार्क, 2 तासाचा तुम्हाला वेळ होता. निगेटिव्ह मार्किंग लास्ट टाइम नव्हतं. तर सेम तसंच असंही यावेळेला असणार आहे. ठीक आहे, तर हे नवीन आता जे जाहिरात आली त्यामध्ये मात्र जागा किती आहेत बघा, 169 जागा आहेत. आता जे ऍड आलेले त्यामध्ये मात्र जागा किती असणार आहे तुम्हाला, 169 जागा असणार आहे. तर जागा वाढ झालेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हीच एक शॉर्ट अपडेट जी आहे ती तुम्हाला द्यायची होती. 30 ऑगस्ट पर्यंत हे सुरुवातीला होतं. नंतर त्यांचं आणखी एक यामध्ये परिपत्रक आलं होतं, ज्यामध्ये 12 सप्टेंबर ही डेट दिली होती जुन्या मुलांसाठी. आता जे येईल, आता जे येणार तर त्यामध्ये तुम्हाला सविस्तर परत जाहिरात येणार, जशी फर्स्ट टाइम आली होती तशी. आणि त्यामध्ये नवीन मुलांना फॉर्म भरायची गरज असणार आहे. जुन्या मुलांनी फॉर्म भरायची गरज नाही, नवीन मुलांनी फक्त फॉर्म भरायची गरज असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांचे असेही प्रश्न असू शकतात की सर मागचा ईमेल आयडी, मागचा मोबाईल नंबर आमचा बंद आहे, मग आम्हाला हॉल तिकीट कसं येणार. तर याबद्दल तुम्ही जे काय कन्सर्न आहे ते प्रत्यक्षात भेटून किंवा कॉलिंग करून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, तुमचे प्रश्न मांडू शकता. तुम्हाला तिथे एक हेल्प डेस्कचा नंबर दिलेला असतो. आणि रिस्क घ्यायची नसेल तर नवीन फॉर्म तुम्ही भरू शकता. ठीक आहे, फक्त फीज परत भरावी लागेल. ज्यांचा हा इश्यू आहे की जुनं काहीच आपल्याजवळ डेटा नाही त्या मुलांसाठी असा विषय. ठीक आहे, तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल असेल किंवा आपलं जे ऍप आहे हे ऍप इन्स्टॉल करायला विसरू नका. आणि या भरतीसाठी उपयुक्त अशा वेगवेगळ्या बॅचेस आपल्या ऍपवर सुरू आहेत. जसे की फक्त रिव्हिजन करायचे असेल तर रिव्हिजन बॅच, रेकॉर्डेड मध्ये सगळं कंटेंट इन डेप्थ जाऊन स्टडी करायचं असेल तर रेकॉर्डेड बॅच, लाईव्ह बॅच जर वर्षभर तुम्ही प्लॅन करत असाल चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा डिटेलमध्ये तर लाईव्ह बॅच आहे. ठीक आहे, तर तुमची फक्त टेक्निकलची पण आहे आणि टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलची पण आहे. सो याबद्दल काहीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत, तिथं जाऊन तुम्ही आणखी इतर माहिती घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो बघा, एक चांगली बातमी इथं आपल्याला दिसत आहे नवीन मुलांसाठी. खास करून यासाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले होते, निवेदन दिले होते, तर त्यांना एक प्रकारे यश मिळत आहे असं आपण इथं म्हणू शकतो. सो तुमचं आता काम आहे की जोमानं अभ्यास करायचा आहे. जुन्या मुलांनी सुद्धा जे आहे आता ही जी काय नवीन जाहिरात येत आहे म्हणजे या भरतीला वेग येईल, डेट सुद्धा लवकरात लवकर येऊ शकते. त्यामुळे तुम्ही सुद्धा जे आहे अभ्यासाला लागायचं आहे, नवीन मुलांनी हे अभ्यासाला लागायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात अशाच एका अपडेट सोबत पुढच्या एका सेशन मध्ये. थँक्यू.